नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत. राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांनी आजपासून संप पुकारलेला आहे. शनिवारपर्यंत वेळ देऊन सुद्धा सरकारकडून चर्चेचं निमंत्रण मिळालेलं नसल्यानं निवासी डॉक्टरांनी आता संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभरातील 5,000हून अधिक निवासी डॉक्टर या संपात सहभागी झालेले आहेत. या संपामुळे राज्यातील आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रुग्णांचे हाल होऊ नये त्यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत. काही दिवसांपूर्वीच मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिलेला होता. 1 जानेवारीपर्यंत सरकारनं मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी मार्डकडून करण्यात आलेली होती. मात्र त्याला सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यानं मार्डच्या डॉक्टरांनी आता संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे, चंद्रकांत फुंदे आणि कुंदन जाधव आहेत. सुरुवातीला प्रणाली आपल्याकडे येतो. प्रणाली, मार्डच्या या संपामुळे राज्यातली आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. सरकारकडून, प्रशासनाकडून आता नेमकी काय पावलं उचलली जात आहे? मी सध्या मुंबईच्या नायर रुग्णालयाच्या बाहेर आहे. नायर रुग्णालयातले सगळे रेसिडेंट डॉक्टर जे आहेत ते आपण आता पाहतोय आत्ताच्या घडीला आपापलं काम बंद करून रुग्णालयाच्या बाहेर आलेले आहेत. वारंवार शासनाला मागणी करून आणि वारंवार त्यांना निवेदन देऊन सुद्धा जेव्हा कुठलीही पावलं उचलली गेलेली नाहीये त्यानुसार पूर्वघोषित त्यांनी हा बंद जो आहे तो पुकारलेला आहे. आजपासून काम बंद केलं जाणार आहे. त्यांच्या विविध मागण्या, खरं तर कोविड काळामध्ये त्यांच्या अनेक मागण्या या पूर्ण करण्यात आलेल्या नव्हत्या किंवा त्यांनी सुद्धा कुठली आंदोलनं ताणून धरलेली नव्हती. कारण कोविड हा पॅन्डेमिक ऍक्टनुसार अतिशय गंभीर अशी परिस्थिती उद्भवली असल्यामुळं आपला कुठे ना कुठे जे रुग्ण आहेत त्यांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून डॉक्टरांनी त्यांच्या मागण्या या थांबवून धरलेल्या होत्या. परंतु आता मात्र पुन्हा एकदा त्यांनी आपल्या मागण्यांचा रेटा लावायला सुरुवात केलेली आहे. काय काय मागण्या आहेत तुमच्या? आणि खरं तर 3 वर्ष पॅन्डेमिकमुळे म्हणा तुम्ही या सगळ्या मागण्यांकडे थोडंसं दुर्लक्ष करत होतात. आता मात्र तुम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलाय, काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर सचिन, अध्यक्ष KM मार्ड. आमच्या बऱ्याच मागण्या होत्या. कोविड काळात ह्या मागण्या आमच्या अपुऱ्या राहिलेल्या आहे. आमची सर्वात पहिली मागणी ही आहे की कनिष्ठ निवासी डॉक्टरांच्या 1432च्या ज्या जागा आहे तो प्रस्ताव आतापर्यंत मंत्रिमंडळात रखडलेला आहे. त्याचा मी वारंवार पाठपुरावा केला पण त्या पण काही शाश्वती आम्हाला आलेली नाहीये. त्यामुळे हा आम्ही संपाचा पवित्रा घेतलेला आहे. आमची दुसरी मागणी ही आहे की मागच्या लास्ट नोव्हेंबरमध्ये आमचं जे महागाई भत्ता वाढला त्याचा सर्क्युलर GR आलेलं पण त्याची आतापर्यंत अंमलबजावणी झालेली नाहीये. आणि त्याच GR नुसार त्याचा संदर्भ 1 जुलै 2018 पासून लागू करण्यात आला आणि ती थकबाकी आम्हाला पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि महापालिकेच्या कॉलेजेसला मिळावी. त्या व्यतिरिक्त हॉस्टेलचा पण एक मुद्दा आहे की हॉस्टेलच्या इमारती अनेक ठिकाणी मोडकळीस आलेल्या आहेत. त्याबद्दल सुद्धा तुमची मागणी आहे? हा खूप गंभीर विषय आहे की मुंबईच्या सर्व कॉलेजेसमध्ये KM, सायन, नायर, कुपरपीठ जे असो तिथली हॉस्टेलची अवस्था खूप बिकट आहे. आता आमच्या रेसिडेंटच्या 3 बॅचेस आहे. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आणखी एक बॅच येणार आहे. तर आता ज्या हॉस्टेल्स आहेत त्या आतापर्यंत 4 बॅचला अकॉमोडेट करू शकत नाहीये. त्याबद्दल आम्ही मागणी केलेली आहे DMC ऑथॉरिटी आणि गव्हर्नमेंट सरकारला की आम्हाला हॉस्टेल पूर्णपणे देण्यात यावे. आपण पाहतो की सध्या हे सगळे या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मागण्या या ताबडतोब पूर्ण कराव्या, तोपर्यंत आम्ही हे कामबंद आंदोलन सुरू ठेवणार आहोत. बरं प्रणाली, अशाच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. आपण मुंबईतला मार्डचा संप नेमका कसा सुरू आहे हे पाहिलं, मात्र पुण्यातली नेमकी काय स्थिती आहे हे देखील आपण पाहणार आहोत. विविध मागण्यांसाठी राज्यभरातले मार्डचे डॉक्टर संपावर गेलेले आहेत आणि पुण्यातल्या ससून रुग्णालयातले डॉक्टर सुद्धा आजच्या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. अतिदक्षता विभाग वगळता इतर सगळे विभाग बंद ठेवण्याचा इशारा संघटनेनं दिलेला होता. राज्यामध्ये जवळपास 5,000 डॉक्टर या संपात सहभागी होत आहेत. डॉक्टर संपावर जात असल्यानं रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय महाविद्यालयात 1400 जागांची भरती, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वसतिगृहांची जी बिकट अवस्था आहे त्यात सुधारणा व्हावी आणि मार्ड डॉक्टरांची हेळसांड थांबवावी यासह इतरही काही विविध मागण्यांसाठी हे निवासी डॉक्टर संपावर गेलेले आहेत.
पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमधनं आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे सध्या आपल्या सोबत आहेत। तिथल्या डॉक्टरांशी ते संवाद साधणार आहेत। चंद्रकांत, विविध मागण्या आहेत या डॉक्टरांच्या आणि कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागण्या आहेत, काय नेमकी भूमिका डॉक्टरांची? अजिंक्य, पुण्यामध्ये साधारण 600 रेसिडेन्सी डॉक्टर आहेत ससूनमध्ये जे कार्यरत आहेत। आता अतिदक्षता विभाग जर सोडला तर बाकीच्या सगळ्या आज त्यांनी ओपीडी सगळ्या बंद ठेवलेल्या आहेत। त्यामुळे ओपीडी बंद ठेवल्यामुळे होतं काय, जे पेशंट असतात ना बाहेर गावांना त्यांचे खूप हाल होतात। पण तरी यांचे मागण्या आहेत की किमान SRCचे रखडलेले जे पदं मंजूर करायचे ते मंत्रिमंडळाने केले तर आम्ही तयार आहोत, पण तेच होत नाही। कुठं आणले नेमकं पुढं? नेमकी आमचा जो प्रस्ताव आहे, जो SRच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे, तो प्रस्ताव मागच्या मंत्रिमंडळामध्ये ठेवण्यात आला होता, पण त्यानंतर त्याच्यावर त्याची काहीच पुढे त्याची काही वाटचाल झाली ती आपल्याला कळण्यात आलेली नाही आहे। त्याच्यावर मंत्रिमंडळाच्या साईन झालेला नाही, काहीच नाही। तो प्रस्ताव फक्त मांडण्यात आला आहे, तो पूर्ण करण्यात आलेला नाही आहे। आमच्या मागण्या फक्त एवढ्याच आहे की आम्हाला आश्वासन मिळतं आहे, आम्हाला आश्वासन मागील 1 वर्षापासून मिळतं आहे, पण त्याची काही अंमलबजावणी केली जात नाही आहे। त्या SR पोस्टच्या बरोबरच SRच्या ज्या पे असतो, जो स्टायपेंड असतो, तो प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळा आहे। काही कॉलेजमध्ये खूप कमी आहे, काही कॉलेजमध्ये खूप जास्त आहे। तर तो सगळ्या ठिकाणी एकच समान लागू करावा, बस आमची एवढीच इच्छा आहे। आणि ज्या काही आमच्या लोकल कंडिशन आहेत, लोकल ज्या मागण्या आहेत, ज्या आमच्या हॉस्टेलच्या आहे, हॉस्टेल आता सध्या तर हॉस्टेलची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारण्यात आली आहे, परंतु अजूनही एका रूममध्ये 3 ते 4 रेसिडेंट डॉक्टर राहत आहेत। तर आमच्या एवढ्याच मागण्या की ॲटलिस्ट एका रूममध्ये 2 रेसिडेंट राहतील, एवढे तरी हॉस्टेल्स रूम आम्हाला अवेलेबल करून देण्यात यावा। आमची ठीक आहे, ते आपण ऍड्रेस करू शकतो, पण आता तुम्ही संप केल्यामुळे इथं काय परिस्थिती बदलणार आहे? म्हणजे काय कसं त्रास होणार? इथं पेशंटला तर त्रास होणार आहे, पण आमच्याकडनं एवढी काळजी घेतली जाते की इमर्जन्सीमध्ये कोणत्याही पेशंटला पळवण्यात येणार नाही, त्या पेशंटला अटेंड केलं जाईल, त्या पेशंटची पूर्ण काळजी घेतली जाईल, हे आम्ही निश्चित करून सांगितलं। इमर्जन्सी सेवा तर चालू राहणार? येस, इमर्जन्सी सेवा, ICU, TICU, NICU हे सगळे चालू ठेवण्यात आलेलं आहे। काय पुढची भूमिका, कसं आंदोलन किती दिवस चालू शकतं? सरकारी नाही तुमच्या सध्या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू करण्याचं आज सध्याला आज OPD बंद केलेली आहे। जर मागण्या आमच्या काही दिवसात पूर्ण होत नसतील किंवा आम्हाला काही लिखितमध्ये आश्वासन मिळत नसेल तर आम्ही त्याची तीव्रता वाढवण्यात येईल। पुढे इमर्जन्सीही बंद करण्यात येऊ शकते, जसं सेंट्रल मार्डवरून आम्हाला सांगेल तसं लोकल मार्ड ॲक्ट करेल। म्हणजे अजिंक्य यांनी टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहेत। म्हणजे आज त्यांनी फक्त संप पुकारलाय, जर सरकारने दखल घेतली नाही तर ते ICU मधल्या सेवाही बंद करतील, मग मात्र प्रकरण गंभीर बनवणार आहे। त्यामुळे सरकारने आजच त्याची दखल घ्यावी। आरोग्य मंत्री जे गिरीश महाजन आहेत त्यांनी तात्काळ यांच्याशी बोलणी केली तरच काही होऊ शकतं, अन्यथा मार्चचा संप पुन्हा एकदाच चिघळू शकतो। बरं चंद्रकांत, असेच आमच्या सोबत राहा, पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे। आपण मुंबई आणि पुण्यातल्या या संपाच्या संदर्भातला आढावा घेतला, अकोल्यामधली नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा आपण घेऊया। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी कुंदन जाधव आहेत सध्या। कुंदन, राज्यभरातले अनेक डॉक्टर्स आहेत माडचे, ते संपावर गेलेले आहेत, आरोग्य सेवा त्यामुळे विस्कळीत होताना दिसते। अकोल्यातली नेमकी काय स्थिती? बरोबर आहे अजिंक्य, राज्यभरात या निवासी डॉक्टरांचा हा संप आहे आणि विविध मागण्यांसाठी ते संप करतात। जसं प्रणालीने सांगितलं आणि चंद्रकांतनी सांगितलं त्याप्रमाणेच ही जी आरोग्य सेवा आहे ही पूर्ण विस्कळीत होण्याची शक्यता आहे, कारण की त्या डॉक्टरांच्या मागण्या आहेत त्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत आणि ह्या मागण्या मान्य न झाल्यास आज संपाचा पहिला दिवस आहे। टप्प्याटप्प्याने हे संप यांनी पुकारला आहे आणि जर यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हे अजून संप वाढू शकतात आणि ही आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊ शकते आणि रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागेल। अकोला जिल्ह्याची परिस्थिती आपण आता पाहतो, सध्या आपण अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आहे। इथं जवळपास 70च्या जवळपास डॉक्टर आहेत, निवासी डॉक्टर, ते सर्वच्या सर्वच आता म्हणजे अजून एकही सकाळी 8 वाजता ही OPD सुरू होते, मात्र अजूनही OPD मध्ये एकही डॉक्टर पोहोचलेला नाही। फक्त अतिदक्षता विभाग या ठिकाणी सुरू केलेला आहे, जे सिरियस पेशंट असतील त्यांच्या उपचारासाठी इथं सेवा देण्यात आलेली आहे। मात्र OPD आणि वार्ड मधले जे राऊंड असतात ते निवासी डॉक्टर आता घेणार नाहीत आणि 10 वाजता नंतर या संपाची ही तीव्रता हे डॉक्टर वाढवणार आहेत। शासकीय कार्यालय जे आहे तिथं जाऊन सर्व हे बसतील आणि टप्प्याटप्प्याने आता हे आंदोलन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। अजिंक्य, बरं कुंदन, धन्यवाद। आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे आणि चंद्रकांत फुंदे यांनी देखील आपल्याला या संपाबाबतची माहिती दिली, त्यांचे देखील आभार।
पुढची महत्त्वाची बातमी बघूया। राज्यातील 441 शासकीय वसतिगृहांपैकी 49 वसतिगृहांमध्ये अनियमितता आढळून आलेली असून संबंधित वसतिगृहाच्या गृहपालांची आयुक्तालयांमार्फत चौकशी करण्यात येते। संबंधित 49 शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांना आयुक्तालयांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। तसंच क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार शासकीय वसतिगृहांमध्ये आवश्यक सोयी सुविधा पुरवण्याबाबतचे आदेश समाज कल्याण आयुक्तालयामार्फत देण्यात आलेले आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर विधिमंडळात दिलंय। काही वसतिगृहांमध्ये पिण्याचं पाणी आणि ग्रंथालयाची देखील सोय नसल्याचं आढळून आलेलं आहे। काही ठिकाणी तर वसतिगृहाच्या नोंदवहीत नोंद असून सुद्धा विद्यार्थी वसतिगृहात नव्हते, तर काही ठिकाणी मान्य संख्येच्या केवळ 10 ते 20% विद्यार्थी उपस्थित होते। या संदर्भात आमदार अमित साटम यांनी या संदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केलेला होता। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उदय तिमांडे आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत या संदर्भामध्ये आता अनियमितता समोर येताना दिसतायत शासकीय वसतिगृहांमधल्या। उदय, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, खरं तर राज्यामध्ये 441 शासकीय वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये जी आहे ती काही दिवसांआधी समाज कल्याण विभागातर्फे जे आहे ते आकस्मिक भेटी दिल्या होत्या आणि तेथील विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत आणि या सगळ्या वसतिगृहांची काय समस्या आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळी 49 वसतिगृहांमध्ये जी आहे ती अनियमितता आढळून आली होती, ज्यामध्ये त्या वसतिगृहामध्ये सीसीटीव्ही नसणं किंवा विद्यार्थ्यांच्या जेवणाशी किंवा अभ्यासाशी जी आहे ती हेळसांड होणं, अशा प्रकारच्या त्या सगळ्या अनियमितता आढळून आल्या होत्या। आणि या माध्यमातून जे आहेत 54 शासकीय वसतिगृहांचे सहाय्यक आयुक्तांनी जे आहेत ते या सगळ्या प्रकरणाच्या आता चौकशीचे आदेश दिलेला आहे। कारण 50,000हून अधिक विद्यार्थी जे आहेत त्या शासकीय वसतिगृहामध्ये जे आहेत ते शिकतात आहे, त्यामुळे त्यांच्या भविष्यावर जो आहे तो या सगळ्या अनियमिततेचा परिणाम होऊ शकतो आणि याला आता राज्य सरकारने लक्षवेधी लावली होती, त्यावर जे आहे मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश देखील दिलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात या सगळ्या 49 जे शासकीय वसतिगृह ज्यामध्ये अनियमितता त्यावर काय कारवाई होते? अगदी बरोबर, काय नेमकी कारवाई होते आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी। नाशिकच्या इगतपुरीमध्ये जिंदाल कंपनीला भीषण आग लागलेली होती, ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 17 जण जखमी झाले। जखमींपैकी देखील दोघांची प्रकृती गंभीर आहे आणि या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। बब्बू, ही आग नियंत्रणात आणली गेल्याचं देखील आता समोर येताना दिसतंय, मात्र या दुर्घटनेतला मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। बब्बू, काय नेमकी सध्याची माहिती? अजिंक्य, काल जवळपास 11 वाजे नंतर ही आग लागलेली आहे। इगतपुरी जवळ ही जिंदाल कंपनी आहे, त्याच्यात ही आग लागलेली आहे आणि अजूनही आग जी आहे ती धुमसत आहे। विशेष म्हणजे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे, मात्र अजूनही धूर निघते, मोठ्या प्रमाणात धूर निघते। याचा अर्थ असंच की अजूनही आग पूर्णतः विझलेली नाही आहे। एनडीआरएफ, एसडीआरएफची टीम कालपासून दाखल झालेली आहे। अजून कोणी तर अडकलेला नाही ना याचा शोध घेतला जात आहे। मुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि इतर मंत्री यांनी दौरा केलेला आहे, चौकशीचे आदेश दिलेले आहे। आज 10 वाजेनंतर कामगार मंत्री सुरेश खाडे देखील या कंपनीला भेट देऊन पाहणी करणार आहे आणि एकूणच जी परिस्थिती आहे नियंत्रणात असली तरी आता याच्यात जे 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 17 लोक जखमी झालेले, आणखी जखमी कोणी आहे का याचा शोध घेतलेला जात आहे, मात्र अद्याप तरी कोणी आढळून आलेलं नाहीये। 2 महिलांचा होरपळून मृत्यू झालेला आहे या दुर्घटनेत आणि 17 जे जण गंभीर आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे। अजिंक्य, बरं बब्बू, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। याच संदर्भातली पुढची बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे कळसुबाई या महाराष्ट्रातल्या सर्वात उंच पर्वत शिखरावरनं एका पर्यटकानं इगतपुरीच्या या जिंदाल कंपनीला लागलेली आग आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेली आहे। कळसुबाई या शिखराची समुद्र सपाटीपासूनची उंची 5400 फूट म्हणजे सुमारे 1646 मीटर इतकी आहे। नकाशावर जरी हे शिखर नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये असलं तरी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी इथल्या कंपनीला लागलेल्या आगीचा धूर कळसुबाई शिखरावरून सुद्धा दिसत होता आणि यावरून ही आग किती भीषण होती याची कल्पना करता येऊ शकते।
सोलापुरातल्या बार्शी इथं फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन दुर्घटना झालेली होती। या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 7 जण जखमी झाले। बार्शीमधल्या पांगरी गावाजवळची ही घटना आहे। फटाके बनवताना हा स्फोट झाला, त्यानंतर भीषण आग लागली। यावेळेला या कारखान्यामध्ये 40हून अधिक कर्मचारी काम करत होते अशी माहिती स्थानिकांनी दिलेली आहे। यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे, त्यामुळे या घटनेतल्या मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। अहमदनगरच्या नामांतरासाठी शासनानं आदेश दिलेले आहेत। अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामांतर करण्याची मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनामध्ये केलेली होती। याची शासनानं दखल घेत अहमदनगर महानगरपालिकेला महासभेत ठराव घेऊन तो संमत करून शासनाला पाठवावा असं पत्र दिलेलं आहे। मात्र अहमदनगर महानगरपालिकेत ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता असल्यामुळे महानगरपालिकेतील सत्ताधारी नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अहमदनगरच्या नामांतराचा शासन आदेश आलेला आहे। ठराव संमत करून महानगरपालिकेनं तो ठराव शासनाला पाठवण्याचं सांगितलं गेलेलं आहे। मात्र सत्ताधारी ठाकरेंचा पक्ष याबाबत नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं आणि महत्त्वाचं देखील ठरणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामांतर केलं जावं अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान केलेली होती। महानगरपालिका महासभेत ठराव घेण्याचं पत्र शासनाकडनं पाठवलं गेलेलं आहे। ठराव संमत करून शासनाला या संदर्भात पत्र पाठवण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। मात्र महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी ठाकरेंचा पक्ष या संदर्भातला नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे सध्या आपल्या सोबत आहेत। साहेबराव, नामांतराबाबतचा निर्णय घेण्यासंदर्भात महासभेत ठराव संमत करून तो पुन्हा एकदा शासनाला पाठवणं गरजेचं आहे, पण सत्ताधारी ठाकरे पक्ष या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे। साहेबराव, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगते? अजिंक्य, अहमदनगर नामांतर करण्याची मागणी ही काय नवीन नाहीये। बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा औरंगाबादला बोलले होते त्यावेळेस अहमदनगरचं नाव अंबिकानगर करावं अशी मागणी केली होती। आता गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर ते महासभेमध्ये अहमदनगर महानगरपालिकेमध्ये एक शासनाने ठराव पाठवलेला आहे की गोपीचंद पडळकर यांनी जी मागणी केली होती विधानसभेमध्ये त्या मागणीच्या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेने एक ठराव करायचा आहे आणि तो ठराव महासभेत मंजूर करून शासनाला पाठवायचा आहे। परंतु अजिंक्य, ह्या मागणी पाहावी लागेल की अहमदनगर जिल्ह्यामधल्या कुठल्याही राजकीय नेत्यांनी, मग तो बीजेपीचा असो, सेनेचा असो किंवा इतर पक्षाचा असो किंवा सामाजिक संघटनेने अशा प्रकारची कुठलीही मागणी केलेली नाही। अहमदनगर महानगरपालिकेमध्ये बाळासाहेब हे उद्धव ठाकरे जे गट जो आहे तर त्यांची सत्ता आहे। त्यांचे 24 पैकी 2 नगरसेवक जे आहे ते शिंदे गटामध्ये आहे, बाकीचे 22 नगरसेवक जे आहेत ते ठाकरे गटामध्ये आहे। त्यामुळे ते त्यांची भूमिका एनसीपी बरोबर सत्ता आहे, मग त्यांची भूमिका या सगळ्या भूमिकावरती सगळ्या पक्षांच्या भूमिका काय आता हे पाहावं लागेल। ओपनली कोणीही या नामांतराला विरोध करणार नाही, परंतु नाव काय द्यायचं याच्यावरून विषय चर्चा होऊ शकते। आता मात्र येणाऱ्या महासभेमध्ये याचा ठराव होणार आहे आणि तो ठराव शासनाला पाठवला जाईल, पण राजकीय पक्ष काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। अगदी काय नेमकी भूमिका घेतली जाते आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साहेबराव, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। शिंदे सरकारमधल्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे, ते एकमेकांची उणीधुणी काढतायत। मंत्री अब्दुल सत्तार यांनीही ते सांगितलंय आणि त्यात पुन्हा कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार सरकारवर आहे। अशाच प्रकारे या सरकारमधली अस्वस्थता जर वाढली तर हे सरकार कोसळू शकतं अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर केली आहे। शिंदे सरकारमधील आमदारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे, एकमेकाचं उणधणं काढताय असं आपल्या अब्दुल सत्तारांनी त्यात सांगितलेलं आहे आणि अजूनही न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार यांच्यावर आहे। न्यायालयाचा काय निकाल येतो याच्यावर या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे आणि अशा स्थितीमध्ये ही अस्वस्थता जर वाढली तर सरकार कोसळू शकतं। खडसे साहेबांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे, कारण खडसे साहेब ना घरका ना घाटका अशा स्थितीमध्ये सध्या वावरत आहेत आणि त्या मंडळींनी जर असं बोलावं
ते 2 महिन्यामध्ये शिंदे सरकार पडेल, तर मग कदाचित त्यांनी आता राजकारण सोडून त्यांनी भविष्यकारक बनावं असं आम्हाला वाटतंय. यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते. नागपूरहून क्रूर बापानं 2 दिवसाच्या बाळाला हिसकावत फरशीवर आपटल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. नागपुरातल्या मेडिकल या शासकीय रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 46 मधली ही घटना आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्दयी बापानं चिमुकल्याला फरशीवर फेकून दिलंय. गिरीश गोंडाने असं या निर्दयी बापाचं नाव असल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी क्रूर बापाला अटक केलेली आहे. उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, धक्कादायक प्रकार, काय नेमकी माहिती? अजिंक्य, खरं तर ही हृदय पिटाळून टाकणारी अशीच घटना आहे. कारण मुलगा झाल्याचा आनंद जो आहे तो सगळ्यात जास्त बापाला होत असतो. मात्र या ठिकाणी जे आहे ते अतिशय विपरीत घडलेलं आहे. आपल्या मुलाला पाहायला आलेल्या बापानं अक्षरशः एका दिवसाच्या मुलाला जे आहे ते पत्नीकडून म्हणजे त्या बाळाच्या आईकडून हिसकावून घेऊन त्याला जबरदस्तीनं फरशीवर आपटलेला आहे. यामध्ये दुर्दैवी चिमुकला जो आहे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. खरं तर आरोपी गिरीश गोंडाण्याचं जे आहे ते त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता आणि त्या संशयावरून जे आहे ते त्यांनी हे कृत्य केल्याची माहिती जी आहे ती समोर येते. मात्र या सगळ्या प्रकरणाची आता अजनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी जे आहे ते गिरीश गोंडाणे या आरोपीला ताब्यात घेतलेला आणि जो जखमी जो चिमुकला आहे, नवजात चिमुकला आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. मात्र अशा पद्धतीनं कुठला बाप जो आहे तो 1 वर्षाच्या आपल्या पोटच्या चिमुकल्याला अशा पद्धतीने निर्दयीपणानं त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच कुठंतरी आता या सगळ्या गोष्टींची चिंतन करण्याची गरज आहे. कारण एका बाजूने जे आहे ते क्रौर्याचा कहर नेमका काय असतो ते या घटनेवरनं आपल्याला पाहता येऊ शकेल. उदय, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. फक्त 100 रुपयांसाठी एका विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलाय. पुण्यातल्या पाषाण परिसरातली ही घटना आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे. 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं गेलंय. या हल्ल्यामध्ये पंकज तांबोळी जखमी आहे. आशुतोष माने यानं पोलिसांकडे या संदर्भातली फिर्याद दिली आहे. प्रणव वाघमारे आणि गौरव मानवतकर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. केवळ 100 रुपयांसाठी विद्यार्थ्याचा मनगटापासून हात कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या पाषाण परिसरात घडलाय. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, धक्कादायक प्रकार काय सांगता येईल याबद्दल? हा खरंच मी अंगावर काटा आणणारा प्रकार आहे आणि पुण्यात गेल्या 2-3 महिन्यापासून हे बाल गुन्हेगारीत खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते. याचं खरं म्हणजे सायकोलॉजिकल कारण शोधली पाहिजेत. हे का होतंय, कशासाठी होतंय? कारण हे उड आहेत, पौडंगावस्थेत ही सगळी मुलं असतात, त्यातनं असे गुन्हे घडतात आणि खूप सिरियस प्रकार आहे. मागे ते कोयता गँग झाले ते सगळे त्यातलेच हे सगळे प्रकार आहेत. आणि आज तर अक्षरशः मित्रांमधली भांडणं आहेत. केवळ 100 रुपये नाही दिले जेवायचे म्हणून तुम्ही ते हात कापणार, हे कुठल्या लेवलला चाललंय? याचा कुठेतरी समाज म्हणून आपणही विचार केला पाहिजे. बरोबर आहे. अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार म्हणता येऊ शकेल. चंद्रकांत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. आणि यासोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.